19 ऑक्टोबरची सकाळ होती. दिल्लीमध्ये थंडीसुद्धा कडाक्याची पडलेली होती आणि आजची पहाट फारच प्रसन्न होती. नित्यनेमाप्रमाणे 8-8:30 वाजता जवाहरलाल नेहरू त्यांच्या 3 मूर्ती भवनाच्या निवासातून तयार होऊन बाहेरच्या लॉनवरती येऊन बसले. लॉनवरती एक स्वच्छ पांढरा सोफा ठेवलेला होता. समोर एक स्वच्छ पांढरी मेज, टेबल ठेवलेलं होतं, टिपॉय होता. नेहरूजी यायच्या आधीच नेहरूंच्या नाश्त्याची तयारी सुरू झालेली होती. गडबड चालू होती की नाश्ता वेळेवरती मिळायला हवा. फ्रूट्स, ज्यूस सगळं आणून ठेवलेलं होतं. नेहरू येऊन बसले पण अजून सँडविच आलेली नव्हती. नेहरूंनी खानसाम्याकडे बघितलं फक्त वळून. तितक्यात तो सँडविचेस घेऊन धावत आलाच. माफ करा म्हणाला, 1-2 मिनटं उशीर झाला मला, फक्त आजचा ब्रेकफास्ट तयार आहे. लुसलुशीत ब्रेडमधली 2 सँडविचेस नेहरूंनी तोंडाला लावली. ह्याच 19 ऑक्टोबरला 19 ऑक्टोबर 1962 या तारखेला ब्रिगेडियर दळवी मात्र बुमलाचा ट्रेक करत होते. बुमला, ला म्हणजे खिंड किंवा पास, जिकडनं बॉर्डर पास करता येईल असं ठाणं म्हणजे ला. या बुमला ह्या ठिकाणी ब्रिगेडियर दळवी ट्रेक करून जात होते. खरं सांगायचं तर बुमलाला जायचं म्हणजे अरुणाचल प्रदेश आजचा, त्या काळातला होता नेफा, नॉर्थ ईस्टर्न फ्रंटियर एजन्सी. त्या नॉर्थ ईस्टर्न फ्रंटियर एजन्सी नेफाच्या तवांगला उतरायचं आणि तवांगवरनं 4 दिवसाचा ट्रेक करत बुमलाला पोचायचं. बरं, तो बर्फातला ट्रेक आहे हो. थंडीच्या दिवसात हिमालयात टेम्परेचर -10, 12, 15, 20 पर्यंत जातं. वाळवंटात आणि बर्फात दोन्हीमध्ये चालणंही मुश्किल. तिथे 3 दिवसाचा ट्रेक करून ब्रिगेडियर दळवी बुमला या ठाण्यावरती पोचले. कारण त्यांना मिलिटरी इंटेलिजन्सनी खबर अशी दिलेली की पलीकडे चायनामध्ये आक्रमण करायची तयारी चाललेली आहे. आपल्या सैनिकांची काय तयारी आहे हे बघण्यासाठी ब्रिगेडियर दळवी 4 दिवसाचा ट्रेक करून पोचले होते. बुमला हे ठाणं थोडं उंचावर आहे. खरं सांगायचं तर आजही आणि त्याही काळात भारत आणि चीनची सीमा अशी डिमार्केटेड नव्हती, फिक्स ठरवलेली नव्हती. एकारेक नजरेला दिसेल अशी एक बाउंड्री म्हणजे एक नदीचा ओहोळ वाहत होता. त्या बाजूला चीन, ह्या बाजूला भारत. आपले सगळे लष्करी ठिकाणं ही थोडी उंचावरती असल्यामुळे ब्रिगेडियर दळवी तिथे पोचले. त्यांनी बायनॅक्युलर लावली आणि त्या नदीच्या त्या तीरावर बघितलं. त्या तीरावरचं दृश्य बघून मात्र दळवींच्या काळजाचा ठोकाच चुकला. समोर दिसत होतं की बहुधा उद्या पहाटेचा पहिला प्रहर निश्चित हल्ला होणार आहे. बंदुका, गोळ्या, बॉम्ब गोळे, मोर्टार, तोफखाना, इंधन, शत्रूच्या शिबिरात घुसून काही काय तिथे काढता यावं इतकी अन्नाची सामग्री, गरम कपडे, बूट, सगळ्याची तयारी चीनच्या बाजूला होती. ब्रिगेडियर दळवींच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांनी आपल्या तिथे असलेल्या सीओला विचारलं, कमांडिंग ऑफिसरला विचारलं की आपली किती तयारी आहे. तिथे तेव्हा बुमलाला 4th इन्फंट्री तैनात होती. लष्करी भाषेमध्ये 4th इन्फंट्री डिव्हिजन तैनात होती. खरं सांगायचं तर ही 4th इन्फंट्री डिव्हिजन म्हणजे प्रचंड पराक्रमासाठी ओळखली गेलेली होती. दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरचा अजिंक्य समजला गेलेला सेनापती जनरल रोमेल, ज्याला डेझर्ट फॉक्स अशी एक उपमा आहे, म्हणजे वाळवंटातला हा कोल्हा आहे, अतिशय लबाड, चिलखती दळाचं म्हणजे टँकचं युद्ध कसं खेळावं, कसं पेचात पकडावं आणि कसं शत्रूला नामोहरम करावं, ह्याची अतिशय चांगली बुद्धिमत्ता असलेला जनरल रोमेल याचा पराभव करणारा ब्रिटिश अधिकारी मॉन्टगोमेरी. पण हाताखाली लढलेलं संपूर्णच्या संपूर्ण सैन्य भारतीय होतं. ती होती 4th इन्फंट्री. 4th इन्फंट्री डिव्हिजन बुमलाला तैनात होती. 400 सैनिक होते, 400. कमांडिंग ऑफिसरने ब्रिगेडियर दळवींकडे बघितलं, एक खोल श्वास घेतला आणि म्हणाला, 3 तास लढवू शकू आपण. आमच्याकडे गरम कपडे नाहीत, आमच्याकडे गरम बूट नाहीत, जेवणाची खाद्य सामग्री नाही, गोळ्या नाहीत, काहीच नाही. पण एक वचन देतो मात्र. हा कमांडिंग ऑफिसर म्हणतोय, एक वचन देतो, भारताच्या नावाला कमीपणा येईल
असं कुठचंही कृत्य आपल्या सैनिकांकडनं होणार नाही. पण मला एक वचन द्या सर, ज्या वेळेला तुम्ही इथनं परत जाल त्यावेळेला ही वेळ आमच्यावर का आली हे देशाला निदान कळू द्या. 20 ऑक्टोबर सकाळी 3 वाजता बुमलाला पहिली चायनाशी झडप पडली. 399 सैनिक मारले गेले, बंदुकींनी लढले, शेवटच्या गोळीपर्यंत लढले आणि गोळ्या संपल्या तर बेयोनेटनिशी लढले. 400 पैकी 399 मारले गेले. ब्रिगेडियर दळवी सुद्धा तिथे पकडले गेले. चीनमध्ये त्यांचे छळ व्हायचे ते झालेच, टॉर्चर व्हायचे ते झालेच. यथावकाश कालानुरूप ते सुटून आले. सुटून आल्यावरती त्यांनी जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचं नाव आहे द हिमालयन ब्लंडर. जीवाची कालवा करणारा हा ग्रंथ. बर्फाचे तट पेटून उठले, सदन शिवाचे कोसळते, रक्त आपुल्या प्रिया आईचे शुभ्र हिमावर ओघळते. सह्यागिरीतील वनराजांनो या कोहरातून आज पुढे. कोहर म्हणजे गुंफा. ज्यावेळेला 62चं युद्ध सुरू झालं त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांना नेहरूंनी बोलवून घेतलेलं रक्षामंत्री पदासाठी. असं छापूनही आलं होतं की सह्याद्री हिमालयाच्या मदतीला निघाला. सह्यागिरीतील वनराजांनो या कोहरातून आज पुढे, रक्त हवे जर स्वतंत्रतेला, रक्ताचे पडतील सडे, एक हिमाचल राखाया अस्तव, करा हिमाचल लाख खडे. समरभूमीचे वार करी हो, समर देवता बोलवते, रक्त आपुल्या प्रिया आईचे शुभ्र हिमावर उघळते. कोटी कोटी असतील शरीरे, मनगट आमचे एक असे. कोटी कोटी असतील शरीरे, मनगट आमचे एक असे. कोटी कोटी हृदयास आजला एक मनीषा जागवते. पिवळे जहरी सर्प ठेचणे, अन्य मना व्यवधान नसे. अन्न मना व्यवधान नसे, रक्त आपुल्या प्रिया आईचे शुभ्र हिमावर उघळते. शिरवाडकरांची एक कविता ऐकली की अजूनही सरसरून काटा येतो अंगावरती. हिमालयन ब्लंडर वाचताना जितकं वाईट वाटतं तितकाच रागही येतो. कारण दिसत होतं की आमच्या उरावरती बसायला चीन आलेला आहे. खरं सांगायचं तर ह्याची सुरुवात 1949 पासूनच झालेली होती. खरं सांगायचं तर 1925 पासून माओनी कम्युनिस्ट क्रांती सफल करायचा प्रयत्न 1925 पासून जो चालू केला, जो एक चेंकाय शेख त्यावेळेचा चायनाचा सेनापती, चायनाचा अधिकारी, ह्याला बीजिंग पेकिंगमधून हकलून लावून कम्युनिस्ट क्रांती सक्सेसफुल केली. कम्युनिस्ट क्रांती यशस्वी केली 1949 साली. भारताला स्वातंत्र्य 47 साली मिळालं. तेव्हापासूनच कळायला सुरुवात झालेली होती की कुठे ना कुठेतरी हा एक प्रकाराने विस्तारवादी देश आहे. कोरियामध्ये तेच केलं, तायवानच्या बाबतीतही तेच केलं, तिबेट गिळंकृतच केला, सैन्यच पाठवलं. आम्ही काय केलं? सार्वभौमत्वाच्या आणि साम्यवादाच्या भोंगळ कल्पनांमध्ये आमचं नेतृत्व अडकलेलं, आमची विचारसरणी अजून त्या दिशेला अडकलेली. ज्यावेळेला 62चं युद्ध पेटलं त्यावेळेला नेफाचे कमांडिंग ऑफिसर होते लेफ्टनंट जनरल कॉल. हे लेफ्टनंट जनरल कॉल नेहरूंच्या नात्यातले होते आणि नेहरूंचे अतिशय आवडता सेनापती होता. खरं सांगायचं तर एवढा मोठा हल्ला आल्यावरती आपल्याला असं वाटेल की प्रचंड प्रतिकार झाला असेल, सैन्याने प्रचंड पराक्रम गाजवलाच. पुढच्या काळामध्ये रेजांगला नावाच्या ठिकाणी झालेली जी झडप आहे, जे युद्ध आहे, त्याच्यात भारताच्या बाजूने लढणारे 200 सैनिक होते आणि समोरनं येणारे 5000. या 200 सैनिकांनी ठरवलं की रेजांगला काही करून लढवायचंच. आणि लढवता लढवता या 200 लोकांनी 1200 लोकांना ठार केलं. 1200 चीनी सैनिकांना ठार केलं. चीनला माघार घ्यावी लागली. एवढा पराक्रम भारतीय सैन्याचा होता, पण पाठिंबा नव्हता राजकीय. हे जनरल कोल, लेफ्टनंट जनरल कोल 20 ऑक्टोबरला ज्या दिवशी भारतावरती हल्ला झाला त्यांच्या छातीत अचानक कळ आली आणि ते ट्रीटमेंटसाठी बाहेर निघून गेले, देशाबाहेर निघून गेले.
अख्खा हिमालय पादाक्रांत करत बुमलापासून ज्या सेना घुसल्या चीनच्या, त्या थेट आल्या तवांगपर्यंत. काही दिवसात तवांग ताब्यात घेतलं. तवांग ही फार मोठं शहर आहे अरुणाचल प्रदेशमधलं. तवांग ताब्यात घेतलं. तवांग ताब्यात घेतल्यावरती चीनी सैन्याने आपला रोख बदलला, तो थेट तेजपूरकडे. तेजपूर हे आसाममध्ये येतं. तेजपूर सांगायचं महत्त्व असं आहे की तेजपूर हे शहर हिमालयाच्या पायथ्याशी येतं. इथून पठारी प्रदेश सुरू होतो. आजपर्यंत हजारो वर्षांचा भारताचा इतिहास हा होता की एक अभेद्य भिंत हिमालयाच्या रूपाने आमच्या सरहदीवरती बसलेली होती. आम्हाला भीती नव्हती कोणाची, आणि थंडीमध्ये तर ही पार करणं अशक्यच. पण तवांगपर्यंत पोहोचलेल्या सेना थेट येऊन तेजपूरपर्यंत पोहोचल्या. आता अडवायला हिमालय नाही, हिमालय संपला, अभेद्य भिंत कोसळली. तेजपूर आसाम, आता आसाम गेलं, आता सगळा पठारी प्रदेश. चायनाचे रणगाडे तिथे येऊन उभे राहिले, चायनाची रसद तिथे येऊन पोचली, चायनाचे सैनिक येऊन पोचले. आता आसाम गेलं. नेहरूंनी ऑल इंडिया रेडिओवरनं भाषण केलं आणि भाषणात म्हटलं, माय हार्ट गोज आउट विथ द पीपल ऑफ आसाम. अहो, हार्ट नका पाठवू, एअरफोर्स पाठवा, सैनिक पाठवा, रसद पाठवा. अख्ख्या 62च्या युद्धामध्ये नेहरूंनी एअरफोर्सचा वापरच केला नाही. भारतीय नेतृत्वाने एअरफोर्सचा वापरच केला नाही. खरं सांगायचं तर ते जे PLA सैन्य होतं, पीपल्स लिबरेशन आर्मी, माओचं जे सैन्य होतं, लाल सैन्य, ह्यांचा एअरफोर्स अस्तित्वातच नव्हता जवळजवळ. भारताने जर एअरफोर्स वापरला असता तर पारडं भारताच्या पक्षात फिरू शकलं असतं. पण का कोण जाणे, आम्ही आमचा एअरफोर्स वापरलाच नाही. माय हार्ट गोज आउट विथ द पीपल ऑफ आसाम. लेफ्टनंट कौल भारताबाहेर निघून गेलेले होते उपचारासाठी. अशा वेळेला सैनिकांचं मनोधैर्य खच्ची होऊ नये याच्यासाठी एकच आवाज तेजपूरच्या रेडिओ स्टेशनवरनं कडाडला. भाषणामध्ये वाक्य असं आलं, नाव देर विल बी नो रिट्रीट अंटिल आय गिव्ह सच ऑर्डर्स अँड सच ऑर्डर्स शॅल नेव्हर बी इशूड. आता एकही पाऊल आपण मागे घेणार नाही, माघारी नाही, जोपर्यंत मी सांगत नाही तेव्हा तोपर्यंत. आणि असा आदेश मी या जन्मात तरी कधी देणार नाही. हा कडाडणारा आवाज त्यावेळेच्या तरुण लेफ्टनंट जनरल सॅम माणेकशॉचा होता. प्रचंड पराक्रमाने भारतीय सैन्य लढलंच, पण त्याला साथ नव्हती. इकडे नेफाच्या प्रदेशात घुसत असताना चीननी तिकडे अक्साय चीनमध्ये सुद्धा घुसखोरी केली. दुसरं फ्रंट, दुसरी आघाडी अक्साय चीन भागामधनं. खरं सांगायचं तर 49 सालापासूनच चीननी 6 पदरी रस्ता बांधलेला होता. कशासाठी? भारताच्या सीमेवरती रणगाडे दणदणत आणून उभे करता यावेत याच्यासाठी 6 पदरी एक्सप्रेस वे त्या काळात चीननी अक्साय चीनच्या भागातून बांधलेला होता. सिंकियांगपासून ल्हासाला जाणारा. आम्हाला माहितीच नव्हतं. 49 साली 10 वर्ष लागली आम्हाला कळायला की इथनं रस्ता गेलेला आहे. अक्साय चीनवरनं घुसखोरी सुरू केली, कारण अक्साय चीनच्या ज्या आपल्या पोस्ट होत्या या फार वीक होत्या. तिथे हल्ला करून ते ताब्यात घेणं फार सोपं होतं चीनी सैनिकांसाठी. त्यांनी तिथून एक फ्रंट आघाडी उघडली, इकडनं एक आघाडी उघडली. तेजपूरपर्यंत आलेले सैन्य मात्र चीननी अचानकपणाने एकांगी युद्धविराम लावून थांबवून धरलं. भारताला असं वाटलं की चला युद्ध थांबलं की काय. 1 महिनाभर चीनी सैनिकांनी पुन्हा तयारी केली आणि 1 महिन्यानंतर पुन्हा हल्ला केला आणि पुन्हा काही ठाणी जिंकून घेतली. 62चं युद्ध हे भारत निश्चित हरला, नामोहरम झाला. भारताची प्रतिमा डागाळली, नेहरू खचत गेले, देशाचं वाढतं जगातलं माप कमी होत गेलं. सर्व अंगाने भारताचा पराजय आहे, ठसठसती जखम आहे, जीवाला घोर लावणारी कहाणी आहे. पण हा जो चीन होता, या चीननी एका बाजूला हे विस्तारवादी धोरण घेतलेलं होतं, सगळीच भूमी माझी. खरं सांगायचं तर चीनचा संपूर्ण इतिहास हा एकमेकांमध्ये भांडत राहिलेला, लढत राहिलेला, फाटाफुटीचा, जिसके हात में होगी लाठी वही भैंस ले जाएगा अशा प्रकारचा. ज्याचं सैन्य ताकदवान त्याला वॉरलॉर्ड असं म्हणतात, की गँगमध्ये मारामाऱ्या व्हायच्या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये. सिंकियांग प्रांत वेगळा होता, युनान प्रांत वेगळा होता, तिबेट वेगळा होता आहे आणि पुढच्या काळात होईल अशी आशा आहे. तो कधीच चीनचा अविभाज्य भाग नव्हता, आपण मान्य केलं तरी.
मंचुरियाचा भाग वेगळा होता, पेकिंगचा भाग वेगळा होता, सेंट्रल चायना ज्याला म्हणतात, तायवान फार्मोसा बेटं वेगळी होती. पण माओचं ज्यावेळेला कम्युनिस्ट रेव्होल्युशन, कम्युनिस्ट क्रांती ज्यावेळेला यशस्वी झाली, त्यावेळेला माओनी कवायती घ्यायला सुरुवात केली सैनिकांच्या, आणि माओनी त्या क्षणाला पहिल्या भाषणामध्ये म्हटलं, माझा देश कधी अपमान सहन करणार नाही. तो विकासाच्या गोष्टी करत नाहीये. तो हे म्हणत नाही की चायनाला आम्ही सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उभी करू. तो म्हणतोय चायना आता अपमान सहन करणार नाही. इथेच आम्हाला कळायला पाहिजे होतं की हा विस्तारवादी आहे. इथेच आम्हाला कळायला पाहिजे होतं की भारताला हा धोका आहे कायमचा. तिबेट गिळंकृत केला तर आम्ही म्हणून टाकलं तिबेट हा त्यांचा अविभाज्य हिस्सा आहे. ते नाही म्हणत अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य हिस्सा आहे. ते नाही म्हणत की सिक्कीम हा भारताचा अविभाज्य हिस्सा आहे. ते काय म्हणतात माहिती आहे, जास्तीत जास्त सिक्कीम हा भारत आणि चीन संबंधातला आम्ही अडथळा होऊन देणार नाही. आम्ही म्हणून टाकतो पटकन तिबेट हा त्यांचा हिस्सा आहे. 62च्या युद्धानंतर खरी भारताला कळायला लागली की ही चायनाची, चीनची आर्थिक ताकद सुद्धा फार मोठी आहे. खरं सांगायचं तर माओनी साम्यवादी राजवट लागू केली आणि असलेला संपूर्ण चीन आपल्या आधिपत्याखाली घ्यायला सुरुवात केली. सिंकियांग जोडून घेतला, युनान जोडून घेतला, मंचुरियामधले जापानीजांना हलवून पादाक्रांत केले, खालचा तिबेट गिळंकृत केला. सबंध एक संध चीन उभा राहिला, मात्र चीनचा विकास अडकून राहिला. या सगळ्यामध्ये, ह्या सगळ्या लढाया आणि युद्ध आणि सगळ्या गोष्टींमध्ये विकासाकडे सततचं दुर्लक्ष. 5 कलमी कार्यक्रम माओनी मांडला खरा, पण कुठेच जगभरामध्ये आज तगायत साम्यवादी धोरणांमुळे प्रचंड संपन्नता आली आहे असा एकही देश नाही. रशियाही कोलमडला, सोव्हिएत युनियनही कोलमडला. चीनचीही आर्थिक धोरणांमुळे प्रचंड जीवित आणि आर्थिक हानी दोन्ही प्रकारची झाली. पण माओची वज्रमूठ अशी होती, सगळ्या साम्यवादी नेत्यांच्या कार्यपद्धती तुम्ही उघडून बघाल तर तुमच्या लक्षात येईल एकच कार्यपद्धती, दहशत. चकार शब्द काढला तरी तुम्हाला कुठे गाडून टाकतील हे कळणार नाहीत. एवढं प्रचंड वज्रमूठ माओची ही पूर्ण चायनावरती होतील. तो हम कहे सो कायदा अशी परिस्थिती होती. म्हणजे एक छोटासा विनोद सांगतो. एकदा भारतातला एक कुत्रा बॉर्डर क्रॉस करून चीनमध्ये गेला, खोदून गेला आणि तिकडच्या गावामध्ये गेला. तिकडच्या गावात गेला आणि बघितलं सगळी संपन्नता होती. सगळं अगदी इतकं छान चाललेलं होतं. तिकडच्या एका कुत्र्याशी त्यांनी मैत्री केली आणि म्हणाले मी काही दिवस इथे राहतो, मी जाईन माझ्या गावी परत. कुत्राही खुश झाला, चला एक नवीन मित्र भेटला आपल्याला. हे दोघेही जण त्या चिनी कुत्र्याच्या मालकाकडे राहत होते. चिनी कुत्र्याचा मालक अतिशय श्रीमंत होता आणि अतिशय दानशूर पण होता. या कुत्र्याला आयुष्यात कधी बघितलं नसेल भारतीय कुत्र्याला, इतकं तो जेवण खाणं आणि सगळंच देत होता. राहायला छान जागा, सगळंच चांगलं होतं. हा भारतीय कुत्रा फार खुश झाला. म्हणजे हे चांगलं आहे तुझ्याकडे, इतकं उत्तम आहे. 10, 15, 20 दिवस झाले त्याला, या भारतीय कुत्र्याला घरची आठवण यायला लागली. किती काही असलं तरी घर ते घर शेवटी. त्यामुळे भारतीय कुत्र्याला घरची आठवण यायला लागली. तो चिनी कुत्र्याला म्हणाला की मी बस झाला, आता भरपूर दिवस राहिलो, आता मी जातो घरी परत. तर चिनी कुत्र्याला फार कुतूहल होतं की माझ्या घरी तू आलास, पण तुझं घर कसं आहे मला एकदा बघू दे की. भारतीय कुत्रा म्हणाला चल जाऊ, माझी काय हरकत नाही, पण एक लक्षात ठेवा जितकं इथे आहे ना तितकं काही नाही म्हणाला. माझं असं साधा मालक आहे आणि साधं सगळं आहे, असं काय मग तसं चला चालणार असेल तर बघ. चिनी कुत्रा म्हणाला बघू अरे काय आहे. दोघेही परत भारतात आले. हे भारतात अतिशय गरिबी होती. गाव जो मालक होता, मालकालाच खायला काही नाही, तो कुत्र्याला कुठून देणार. कुठून तरी शोधून काहीतरी करून दिवसभर कष्ट केल्यावरती एक वेळची भाकर मिळते अशी परिस्थिती. त्यामुळे ह्या चिनी कुत्र्याची आणि भारतीय कुत्र्याची अतिशय वाईट अवस्था झाली हो. पण हा जो चिनी कुत्रा होता ना, हा अतिशय आनंदात होता, अतिशय खुश होता. भारतीय कुत्र्याला कळे ना याला जेवायला मिळत नाही, ते इतकी गरिबी आहे, हा कसा काय खुश आहे एवढा. एकदा त्याला बाजूला घेऊन त्यांनी विचारलं तुला एवढा आनंद कसला आहे, तू का खुश आहेस. जा की तिकडे सगळं चांगलं आहे, जेवायला खायला सगळं चांगलं आहे. तो चिनी कुत्रा या भारतीय कुत्र्याला म्हणाला की काय ना इथे जेवायला खायला कमी आहे,
पण इथे भुंकायला खूप मिळतं म्हणाला. हे जेवायला कमी मिळालं तरी चालेल, भुंकायला मिळालं पाहिजे. माओचं जे दमन चक्र होतं, माओची जी वज्रमूठ होती, त्याच्यामध्ये चकार शब्द काढायला जागा नव्हती. काय हिम्मत तुमची, बिशाद. त्यामुळे 1949 पासून ते अगदी 80चं दशक उजाडेपर्यंत माओनी संपूर्ण चीनवरती राज्य केलं, साम्यवादी धोरणं लावली, विकासाचा अतिशय भयानक परिस्थिती आली, रसातळाला जायची वेळ आली. एकसंध झालेला चीन. एका काळात नेपोलियन बोनापार्टनी चीनविषयी म्हणून ठेवलेलं वाक्य आहे की हा झोपलेला ड्रॅगन आहे म्हणाला. जर जागा झाला ना तर याच्या आगीमध्ये सगळं जग भस्मसात करण्याची याच्यात ताकद आहे. हा झालेला एकसंध ड्रॅगन, पण धोरणं बरोबर नव्हती, आर्थिक विकास अडकलेला. 1979च्या आसपास माओचा मृत्यू झाला आणि कम्युनिस्ट पार्टीच्या समोर, कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना यांच्यासमोर एक मोठा प्रश्न होता की आता माओच्या नंतर कोण. जसा भारताच्याही समोर नंतर प्रश्न आला नेहरूंनंतर कोण, इजिप्तच्या समोर प्रश्न आला गामल अब्दुल नासर नंतर कोण, स्टालिनच्या नंतर कोण. ज्याच्या बसण्यामुळे, ज्या माओच्या बसण्यामुळे जी खुर्ची, तिचं जे वजन आहे, तिचं जे स्थान आहे, तिचा जो आवाका आहे, हा कोणाला पेलू शकेल. कम्युनिस्ट पार्टीमध्ये सुद्धा आतल्या बऱ्याच मारामाऱ्या झाल्या. बाहेर उघडकीस आल्या नाहीत, आजही येत नाहीत, पण बऱ्याच मारामाऱ्या झाल्या आणि त्याच्यात सर्वपरी उच्च ठरला माओच्या जागी, त्याचं नाव आलं दंग जाओफंग. ह्या सगळ्यांची नावं जी आहेत ना, हे अतिशय विचित्र आहेत. दंग जाओफंग असं नाव आहे. म्हणजे असं एक विनोदही ऐकलेला मी की चीनी मूल जन्माला आलं आणि त्याचं नाव ठेवायचं असलं की त्याची आई स्वयंपाक खोलीत जाते आणि 3-4 भांडी अशी जमिनीवर आदळते. त्यांचा जो काही आवाज होईल तो त्या पोराचं नाव ठेवलं जातं, दंग जाओफंग असं त्याचं नाव. त्याच्याप्रमाणे दंग जाओफंग हा राष्ट्राध्यक्ष झाला चीनचा. आणि त्याच्या हे लक्षात आलं की हे साम्यवादी विचारांनी आणि साम्यवादी धोरणांनी विकास अडलेला राहील. त्यामुळे त्यांनी लक्षात ही गोष्ट घेतली की जर चीनचा विकास व्हायचा असेल, ज्यावेळेला माओ 1949 साली हे म्हणत होता की माझा देश अपमान सहन करणार नाही, त्याच वेळेला तो हेही म्हणत होता 100 वर्षात आम्ही इतकी प्रगती करू की देशावरती आम्ही राज्य करू, जगावरती आम्ही राज्य करू, असं माओ त्याच भाषणात म्हणतो. हे स्वप्न जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर चायनाची अर्थव्यवस्था उघडायला पाहिजे, चीनची अर्थव्यवस्था खुली केली पाहिजे, बाजारपेठा खुल्या केल्या पाहिजेत. दंग जाओफंगनी सगळी आर्थिक साम्यवादी धोरणं सोडून चीनला भांडवलशाही अर्थ धोरणावरती आणून ठेवलं. इथून चीनच्या कहाणीमध्ये आमूलाग्र फरक होतो. चीनचं चाललेलं एक्सपान्शनिस्ट पॉलिसी, विस्तारवादी देश, साम्राज्यवादी देश, दुसऱ्या देशांवरती ताबा ठेवणारा देश, याच्यापेक्षा एक आर्थिक इंजिन या स्वरूपामध्ये रूपांतर व्हायला दंग जाओफंग पासून सुरुवात होते. आर्थिक धोरणं सगळीच्या सगळी भांडवलशाही, कॅपिटलिस्ट, आणि सगळी सत्ता पद्धती ही कम्युनिस्ट, साम्यवादी. विकास होण्यासाठी 2 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात: आर्थिक उघडेपणा, लिबरलायझेशन, मोकळेपणा, धंदा करता आला पाहिजे, पैसा बाहेरच्या देशातून आपल्या देशात आला पाहिजे, हे सगळं खुली बाजारपेठ व्हायला पाहिजे देश, तर विकास होतो एक. आणि दुसरं असतं की स्थिर सत्ता केंद्र. या दोन्हीचा एक मिलाप घडवून दंग जाओफंगनी चीनची अर्थव्यवस्था सुधारायला सुरुवात केली. भारताच्या आत्ताच्या GDP वाढीचा वेग हा साधारण नॉमिनल GDP वाढीचा वेग साधारण 6.5-7.5% 8 झालं तर फारच मजल मारली आपण, इतका फिरत असतो. 80च्या दशकापासून चीन गेल्या 40 वर्षांमध्ये दरवर्षी 10% जास्तीने वाढला. चीनच्या अर्थव्यवस्थेने क्वांटम लीप, एकामागोमाग एक शिखर पादाक्रांत करावीत तशी चीनची अर्थव्यवस्था धडाधड वाढायला लागली. एकीकडे साम्यवादी सत्ता केंद्र आणि दुसरीकडे अर्थव्यवस्था भांडवलशाही, या दोन्हीच्या मिलापातनं चीनचा विकास प्रचंड वेगाने वाढायला लागला. आज परिस्थिती अशी आहे, चीनचा GDP PPPच्या तुलनेमध्ये भारताच्या जवळजवळ दुप्पट आहे. पर्चेसिंग पॉवर पॅरिटीच्या दृष्टीने दुप्पट आहे आणि जर नॉमिनल GDP बघाल तर तिप्पटीपेक्षा सुद्धा जास्ती आहे.
साधारणपणाने 15 ते 20 ट्रिलियन डॉलर एवढी अर्थव्यवस्था चीनची आहे. अमेरिकेशी अगदी 1-2 ट्रिलियन कमी एवढीच आहे. चीनचं सोन्याची जी आवक आहे ही एवढी आहे की जर आज चीननी सोनं बाजारात उतरवायचं ठरवलं तर जगाची अर्थव्यवस्था कोलमडून पडू शकेल. 3 ट्रिलियन डॉलरचं सोनं चीनच्या रिझर्व्हमध्ये आहे. भारताच्या संपूर्ण अर्थव्यवस्थे इतकं सोनं रिझर्व्ह आहे चीनकडे. तुम्ही कितीही त्यांचा द्वेष केलात, कितीही आपल्या मनामध्ये 62च्या जखमा झोंबत असल्या तरी सुद्धा आपल्याला नाकारता नाही येणार की कोरोना आल्यावरती PPE किट सुद्धा आम्हाला चीनकडनंच घ्याव्या लागल्या. आम्हाला जे काही घ्यायचं असतं त्याच्यामध्ये अग्रगण्य सगळ्यात कमी किमतीत आम्हाला काही कोणी उपलब्ध करून देत असेल तर तो चीन करून देतो. प्रचंड संख्येमध्ये मॅन्युफॅक्चरिंग हे चीनमध्ये होतं. आमच्या मोबाईलपासून ते आमच्या सगळ्या गोष्टींपर्यंत, मास्कपर्यंत, आमच्या पर्सपासून ते पॅरासिटामॉलपर्यंत सगळं आम्हाला चीनकडनं घ्यावं लागतं. एवढा विकास चीनचा झाला आहे हे निश्चित आहे. आज अमेरिकेला सुद्धा चीनची गरज पडते. आज युनायटेड किंगडम, लंडननी जरी ठरवलं की चीनपासून आपण लांब जायचं तर ते टार्गेट ठेवतात 2027 पर्यंत आम्ही चीनवरची आमची डिपेंडन्सी कमी करू. इतके अवलंबित्व जगाचं चीनच्या अर्थव्यवस्थेवर आणि चीनच्या मॅन्युफॅक्चरिंगवरती येण्यासाठी डंग जाओफंग हा फार महत्त्वाचा माणूस ठरला. काही पटीने अर्थव्यवस्था वाढली. भारताचं लिबरलायझेशन झालं 1993 साली. ज्यावेळेला लिबरलायझेशन झालं, लायसन्स राज संपलं, भारताची अर्थव्यवस्था खुली झाली, तेव्हापासून आत्तापर्यंत भारताची अर्थव्यवस्था 4 पटीने वाढली. चीनची अर्थव्यवस्था 7 पटीने वाढली. प्रचंड वेगाने अर्थव्यवस्थेमध्ये बदल घडवत चीन पुढे जात राहिला. फक्त अर्थव्यवस्था नाही, अर्थव्यवस्था आहे म्हणून सैन्य बलाढ्य आहे. नुसतंच सैन्य बलाढ्य आहे तर त्याला सुपर पॉवर नाही म्हणता येणार. अर्थव्यवस्था आहे आणि सैन्य बलाढ्य आहे. किती बलाढ्य? 11 ते 12 लाखाच्या आसपासची सेना, 4 ते 5 लाखाच्या आसपासचे रिझर्व्ह आणि अशी म्हणाल तर त्यांच्याकडे कोट्यावधीची लोकसंख्या आहे की जी वेळ प्रसंगी तुम्हाला सैन्यामध्ये भरती करता येईल. सगळीच्या सगळी बॉर्डरवरती उभी. 2008 साली चीननी त्यांचाच एक उपग्रह, सॅटेलाइट, पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणारा, ह्याला जमिनीवरनं मिसाईल मारून उद्ध्वस्त केलं. एक अलिखित नियम असा आहे की स्पेसमध्ये, अवकाशात तुम्हाला काही घडामोड करायची असेल तर बाकीच्या देशांना सांगावं लागतं, कारण त्याचे परिणाम हे बाकीच्या लोकांवरती असू शकतात. जे क्षेपणास्त्रांनी तुम्ही उडवलं सॅटेलाइट, त्याचा कचरा, स्पेस डेब्री हा तिथे फिरत राहणार आहे, तो बाकीच्या उपग्रहांना त्रास देऊ शकतो. याच्यासाठी तुम्हाला बाकीच्यांना दिला पाहिजे. चीननी कोणाच्या बापाला सांगितलं नाही, थेट 2008 साली मिसाईल मारून स्वतःचा उपग्रह उद्ध्वस्त केला. हे जगाला एक प्रकारे दिलेली कानफटात होती की आम्ही तुमचा सुद्धा उपग्रह असाच न सांगता कुठच्याही क्षणी उडवून टाकू शकतो. 2008 सालीच भारतीय वैज्ञानिकांनी भारताच्या नेतृत्वाला ही सांगितलं होतं की आपल्यामध्ये ही क्षमता आहे, आम्हाला टेस्ट करण्यासाठी परवानगी द्या. अहो, आम्ही चीनपेक्षा अवकाश तंत्रज्ञानात पुढेच आहोत. खरं सांगायचं तर नासापेक्षाही आम्ही पुढे आहोत. आम्ही तर वर्ल्ड रेकॉर्ड केला एकाच यानामधनं 104 उपग्रह लॉन्च करण्याचा. एवढी क्षमता आमच्यात होती, पण त्याही वेळेला सरकारने याची परवानगी दिली नाही. अँटी सॅटेलाइट मिसाईल, A-सॅट मिसाईल याचं परीक्षण करायला 2017 उजाडावं लागलं. त्यावेळेला भारताने आपला परिचय दिला. सगळ्या बाजूनी भारताला वेढण्यासाठी चीननी सगळ्यात मोठा सापळा रचायला सुरुवात केली शी जिनपिंग निवडून आल्यावरती. जे स्थान कम्युनिस्ट पार्टीमध्ये माओचं होतं ते स्थान आज शी जिनपिंगचं आहे. आणि शी जिनपिंगनी हा ध्येयच ठरवलेलं दिसतं की भारताला पेचात पकडायचं. या भारताला पेचात पकडण्यासाठी OBOR, वन बेल्ट वन रोड नावाचं एक प्रचंड मोठं जाळं विणण्याचा प्रयत्न चीनकडनं केला जातोय. या जाळ्यामध्ये $3 ट्रिलियन एवढी इन्व्हेस्टमेंट चीन करेल. रस्ते बांधेल, विविध देशांमध्ये शाळा बांधेल, हॉस्पिटल्स बांधेल, इन्फ्रास्ट्रक्चर बांधेल,
पोर्ट्स बांधेल, वेगवेगळे समुद्री वाहतुकीचे मार्ग खुले करून दिले जातील, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी गोष्टी ठेवली जातील, जिकडनं आवाक येणं जाणं हे सगळं वाढू शकेल. ह्या सगळ्याचं केंद्र चीन, सगळ्या अर्थव्यवस्थेचं केंद्र चीन, सगळ्या सैनिकी ताकदीचं केंद्र चीन, सगळ्या मॅन्युफॅक्चरिंगचं केंद्र चीन, आणि त्याचा एकच नेता शी जिनपिंग. हे चित्र शी जिनपिंगला उभं करायचं आहे, हे चित्र चीनला उभं करायचं आहे. अपमानांचं शतक संपून आता जगावरती राज्य करण्यासाठी चाललेला हा देश आहे. शत्रू जर संपवायचा असेल तर शत्रू समजून घेतला पाहिजे. आपल्या भोवतीचा टाकलेला फास आपल्याला कळला पाहिजे. या OBOR मधलाच एक भाग सिपेक, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, मुद्दामून गिलगिट बल्तिस्तानमधनं घालवायचा, जेणेकरून आता अक्साई चीनकडनं 6 पदरी मार्ग आहेच, इकडनंही 6 पदरी मार्ग व्हावा आणि भारताभोवतीचा फास आणखीन आवळता यावा. दोन्ही फ्रंटवरती भारताला लढता यावं. भारतातल्या कम्युनिस्टांना फुंकर घालायची, पाकिस्तानमधल्या दहशतवादी कारवायांना फुंकर घालायची, त्यांना फायनान्सिंग द्यायचं, त्यांना शस्त्रास्त्र द्यायची, काही करून भारत लढत राहायला पाहिजे, भारत नडत राहायला पाहिजे, स्वतःमध्ये फुटत राहायला पाहिजे. ह्या सगळ्या योजना चीन करून बसलाय. याचं कारण पेचात पकडायचं भारतच, कारण भारतच चीनला थांबवू शकतो. भारताची अर्थव्यवस्था, भारताची लोकसंख्या, भारताची पूर्ण बाजारपेठ, आत्मनिर्भर 130 कोटीची बाजारपेठ, ही जर स्वतःचेच प्रोड्यूस विकत घ्यायला लागली, प्रोडक्ट्स विकत घ्यायला लागली, तर एक मोठी बाजारपेठ स्वतःच भारत आहे, एक जग आहे भारत. चीनला कोणी थांबवू शकतं तर तो केवळ आणि केवळ भारतच. म्हणून भारताला पेचात पकडायचंय, म्हणून भारताभोवती सापळा रचायचा आहे, म्हणून श्रीलंकाला फुसकारायचं आहे, म्हणून पाकिस्तानला मदत करायची आहे, म्हणून इराणमध्ये काहीतरी करायचं आहे, म्हणून गिलगिट बल्तिस्तानमध्ये हात घालायचा आहे. काही दिवसांपूर्वी काही वृत्तपत्रांनी आणि काही माध्यमांनी एक बातमी द्यायला सुरुवात केली की रक्षा मंत्री ह्यांची व्हिजिट होणार आहे LACला. 1962च्या युद्धाचा मी रेफरन्स दिला. 62मध्ये चीनी सैन्य जिथे येऊन थांबलं आणि माघारी गेलं, किंवा जिथे त्यांनी त्यांच्या फौजा ठेवल्या, त्या लाईनचं नाव आहे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल. ती इंटरनॅशनल बॉर्डर नव्हे, ती भारताची सरहद्द नव्हे, ती LAC आहे. जशी पाकिस्तानबरोबर LOC आहे, तशीच चीनबरोबर LAC आहे. काही माध्यमांनी बातमी अशी दिली की रक्षा मंत्री राजनाथ सिंग LACची पाहणी करणार आहेत. खरं सांगायचं तर एक मोठ्या पदाच्या माणसांनी LACचा दौरा करावा अशा घटना घडतच होत्या, आणि हे एक्सपेक्टेड होतं की एक कोणीतरी मिनिस्टर किंवा कोणीतरी ह्याची पाहणी नक्की करेल, करायलाही हवी. पण संध्याकाळपर्यंत हे सगळे रिपोर्ट नाहीसे झाले आणि अचानकपणाने असं सांगण्यात आलं की तो पोस्टपोन झाला कार्यक्रम. ह्याच्याही विषयी चर्चा झाली की काय पोस्टपोन झालं, का पोस्टपोन झालं, बॅकग्राऊंडमध्ये काही ऑपरेशन्स चालू आहेत का, काही वाटाघाटी चालू आहेत का, बोलणी चालू आहेत का, ह्याची सगळी चर्चा चालू असताना अचानकपणाने सकाळी 7 वाजता दुसऱ्या दिवशी एक सुखद धक्का सैन्यालाही आणि भारतीय नागरिकांनाही बसला. भारताचे प्रधानमंत्री 11,500 फुटावरती थेट सैनिकांना जाऊन भेटायला म्हणून लेहमध्ये दाखल झाले. देशाच्या पंतप्रधानांनी बॉर्डरवरती जाणं हा चीनला दिलेला फार मोठा इशारा आहे. देशाच्या पंतप्रधानांनी सैनिकांची पाठ थोपटणं हा दिलेला खूप मोठा मॉरल सपोर्ट आहे. युद्ध लढलं जातं ते 2 गोष्टींवरती लढलं जातं. एक असते केपेबिलिटी टू फाईट, म्हणजे रणगाडे, बंदुका, गोळ्या, तोफखाना, केपेबिलिटी, द केपेबिलिटी टू फाईट, द कॅपॅसिटी टू फाईट. आणि दुसरं त्याहून महत्त्वाचं असतं द विल टू फाईट. बंदूक आहे पण त्याचा ट्रिगर खेचणारा बंदूक आणि बोट आणि मन हेही तितकंच महत्त्वाचं असतं जितकी ती बंदूक महत्त्वाची आहे. प्रधानमंत्रींनी येऊन सैनिकांची पाठ थोपटणं हे ते विल टू फाईट ह्याला दिलेली एक मोठी शाबासकी आहे, ह्याला दिलेला एक मोठा प्रतिसाद आहे की तुम्ही लढा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. गलवानच्या खोऱ्यामध्ये काही दिवसांपूर्वी 15 जूनला आमचा कमांडिंग ऑफिसर ज्यावेळेला हे बघायला गेला की चीनी फौजा आपल्या ठाण्यांपासून मागे गेलेत का नाही, त्यांना ठरवून सापळा रचून
पकडून ठार करण्यात आलं. बेसबॉलच्या बॅट ज्यांच्यामध्ये खेळ घुसलेले आहेत, दगड आणि हाताला जे जे मिळेल ह्याच्या सकट त्यांना ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. 20 शहीद झाले आपले त्याच्यामध्ये. खरं सांगायचं तर भारतीय इतिहासाचा हा एक संकेत नेहमीचा राहिलेला आहे की भारतीय राजांच्या सैनिकांचं सगळ्यात मोठा वीक पॉइंट कुठचा, तो एकच होता, ती म्हणजे स्वामीनिष्ठा. ज्या क्षणी सेनापती मारला जायचा, ज्या क्षणी राजा पकडला जायचा, मारला जायचा, सगळं सैन्य पळून जायचं, सगळं सैन्य सैरावैरा पळत सुटायचं. कारण युद्धाची, लढाईची एकच संकल्पना, स्वामीनिष्ठा. ज्यावेळेला आमच्या कर्नलला, कमांडिंग ऑफिसरला चीनी सैनिकांनी ठार केलं, आमचे सैनिक सैरावैरा पळत नाही सुटले, पळत सुटले ते शत्रूच्या दिशेने प्रतिशोधाच्या भावनेने. आमच्या सगळ्या फौजा, असं म्हणतात 300-400 जण होते, घातकची तुकडी पण होती त्याच्यामध्ये, ते सगळे तिथे पोचले. जितके चीनी मिळाले तितके ठार केले. अनधिकृत आकडा आहे 116-120चा. अधिकृत आकडा 30-35च्या आसपास जातो. हे अधिकृत आणि अनधिकृत म्हणजे तुम्हाला एक गंमत सांगतो. सलमान खाननी दारू पिऊन फुटपाथवरच्या दोघा चौघांना गाडीनी चिरडलं आणि चिरडत असताना तो स्वतः ड्रायव्हिंग करत होता. हे तुमच्या माझ्या सकट सगळ्यांना ठाऊक आहे, फक्त जजला ठाऊक नाहीये बहुधा. अधिकृत दृष्ट्या असं काही घडलेलं नाही. बहुधा सलमानचा ड्रायव्हर ड्रायव्हिंग करत होता आणि सलमान तर घरी बसलेला होता त्या दिवशी. हे ऑफिशियल व्हर्जन झालं. आणि दारू पिऊन फुटपाथवरच्या काही लोकांना चिरडलं, हे अनधिकृत झालं. कायम आपल्याकडे 2 बातम्या असतात. तशी एक अनधिकृत बातमी आहे की गलवानच्या खोऱ्यात 116 जण मेले. अधिकृत बातमी आहे 30, 35, 40, 43ची. ह्या घटनेमुळे एक गोष्ट नक्की झाली. गलवानच्या खोऱ्यात आपल्या भारतीय सैन्याने जो प्रचंड पराक्रम दाखवला, 18 ते 20 जणांना तर मुंड्या पिरगळून मारलेत. आमच्या सैनिकांना सापळा रचायची गरज पडली नाही. आमच्या सैनिकांना बंदुकीतनं गोळ्या घालायची गरज पडली नाही. विशिष्ट हत्यारं तयार करायची, खेळ ठोकून बॅट तयार करायची गरज पडली नाही. ते तिथे पोचले, त्यांना जे दिसलं त्याच्यानेच, नाही तर इंग्लिशमध्ये म्हणतात बेअर हँड्स, कशाची गरज नाही, माझे हात पुरेसे आहेत, अशा ताकदीने मुंड्या मुरगळून मारली. असं म्हणतात की काही सैनिक तिथून पळ काढण्याच्या बेतात होते, त्यांना पकडून त्यांना आडवे केले आणि त्यांच्या डोक्यात दगड घातले गेले. आमच्या सीओला तुम्ही ठार कराल आणि आम्ही गपचूप ऐकून घेऊ, तो काळ गेला. ये नया इंडिया आहे, आम्ही सोडणार नाही. ही भाषा भारत करायला लागल्यामुळे एक गोष्ट निश्चित झालेली दिसते. या 62च्या युद्धाचा, या भारताच्या विलक्षण पराभवाचा, जीवाला लागलेल्या या प्रचंड मोठ्या जखमेचा कुठेतरी भारतीय मनावरती कायम ठसा राहिलेला आहे, कायम एक दडपण राहिलेलं आहे. पाकिस्तान ज्या वेळेला घुसखोरी करतो ना, त्यावेळेला स्वाभाविक मनातून एक उसळी अशी निघते की ह्यांना तर सोडणारच नाही, ह्यांना तर आपण ठार करूच. पण चीन ज्या वेळेला आपल्यावरती आक्रमण करू बघतो, चीन ज्या वेळेला घुसखोरी करतो, त्यावेळेला थोडंसं भारतीय मन बिचकतं आणि म्हणतं की शांततेने आपण सोडू, आपण बोलू, वाटाघाटी करू. कुठेतरी मनामध्ये हे सतत बिंबवलं गेलं की चीन मोठा. चीनचा एअरफोर्स भारतीय एअरफोर्सपेक्षा दुप्पट ताकदीचा. भारताकडे 2300 विमानं, त्यांच्याकडे 4600 विमानं. चीनकडे भारतीय चिलखती दळापेक्षा दुप्पट तिप्पट क्षमता. सबमरीनच्या संख्येमध्ये तर विचारूच नका. भारताच्या 17-18 सबमरीन आहेत, त्यांच्यात 54-57 अशा काहीतरी सबमरीन आहेत. कुठेच तुलना करता येणार नाही क्वांटिटीनी. बाकी चायनीज प्रोडक्टची क्वालिटी या संदर्भात मी न बोललेलंच बरं. आज ह्या दिवाळीला आणलेली दिव्यांची माळ पुढच्या दिवाळीपर्यंत टिकणं म्हणजे अशक्यच. 2 महिने टिकले तरी खूप, दिवाळी संपेपर्यंत टिकली तरी खूप. त्यामुळे क्वालिटेटिव्हली भारतीय सैन्य निश्चित रूपाने चायनीजांच्या पुढे आहे. त्यामुळेच अजूनपर्यंत कदाचित शांतता प्रस्थापित आहे. पण सगळ्या बाबतीत चीन आमच्यापेक्षा कुठेतरी वरचढ आहे, ही जी भावना भारतीयांच्या मनामध्ये होती ती संपून भारतीयांना एक वेगळाच कॉन्फिडन्स आला आहे
की वाटतात तेवढी यांच्या माना या खंबीर नाही आहेत, आम्ही ठरवलं तर पिरगळू शकतो. आमच्यावरती जर वेळ आली तर आमच्या मनगटांमधली ताकद आणि आमच्या हृदयांमधला कॉन्फिडन्स हा इतका चांगला आहे की आम्ही यांना कुठेच ठेवणार नाही. ह्यांना पळ काढायची वेळ येते आणि पळात गेले तरी आम्ही त्यांना थांबवून त्यांना ठार करू. 62च्या युद्धामध्ये चीनला काय मिळालं? खरं बघायला गेलं 62च्या युद्धामध्ये चीनला काय मिळालं? अक्साई चीनचा भाग तर त्यांच्या ताब्यात होताच. नेफाचा प्रदेश भारताच्या ताब्यात होता. एकतर्फी युद्धविराम लावल्यावरती चीनने आपलं सैन्य नेफामधनं मागे घेतलं आणि अक्साई चीनमध्ये होतं तिथेच ठेवलं. मग चीनला मिळालं काय 62च्या युद्धात? चीनला मिळाला हा आत्मविश्वास की आम्ही चीनवरती मात करू शकतो. हा आत्मविश्वास मिळाला. चीनला मिळाले ते नेहरू, चीनला मिळालं ते जगामधलं भारताचं वाढत असलेलं स्थान. इजिप्तमध्ये गामल अब्दुल नासरनी क्रांती केली, लोकतंत्राचे प्रयोग करायला सुरुवात केली. त्याच्यासाठी गुरुस्थानी नेहरू, त्यांच्यासाठी गुरुस्थानी भारत. आज सुकार्णोपुत्री मेघावती, इंडोनेशियामध्ये क्रांती झाली, इंडोनेशियाला स्वातंत्र्य मिळालं, लोकतंत्राचा प्रयोग झाला. सुकार्णोपुत्री मेघावती यांचे वडील म्हणजे डॉक्टर सुकार्नो आणि सुहार्तो यांच्या नेतृत्वाखाली लोकतंत्राचा प्रयोग झाला. गुरु नेहरू, गुरु भारत. श्रीलंकेमध्ये झालं, गुरु भारत. युगोस्लावियानी पोलादी पडदा रशियाचा हकलून लोकतंत्राचा प्रयोग केला. गुरुस्थानी नेहरू, भारत. नॅम फाउंडेशन, नॉन अलाइनमेंट मुवमेंट. सगळ्या परीने भारताचं जगामधलं वाढतं स्थान, वाढता नैतिक पाठिंबा हे चीनला नको होतं. 62च्या युद्धामध्ये चीनला मिळालं हे मिळालं. 62 युद्ध याच्यासाठी नव्हतं केलेलं मावने की दिल्लीवरती राज्य करता यावं, त्याला दिल्लीची पोझिशन फार वीक करायची होती आणि तेच घडलं. 62च्या युद्धानंतर नेहरू क्रमाक्रमाने खचत गेले. 65मध्ये त्यांचा देहांत झाला. BBC दिलेल्या त्यांच्या शेवटच्या काही इंटरव्ह्यूजमध्ये नेहरूंनी हे मान्य केलं की चीनच्या संदर्भातलं आमचं धोरण चुकलं. UN हे आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अड्डा ठरेल असं मला वाटलं नव्हतं, असं नेहरू म्हणाले. 62च्या युद्धावरती आधारित ए मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, हे गाणं लता दीदींनी गायलं आणि हे त्या गात असताना नेहरू अक्षरशः ढसढसा रडले. चीनला मिळाले ते नेहरू मिळाले, चीनला मिळाला तो भारत मिळाला. या गलवानच्या खोऱ्यामध्ये भारतीय सैन्याने गाजवलेला पराक्रम बघितला की मला असं जाणवतं की हा आत्मविश्वास आता भारतीयांना पुन्हा एकदा मिळालेला आहे. आणि खरं सांगायचं तर ह्या कोरोनामुळे जे काही जगाची नवीन वाटचाल होते, एक नवीन जग उदयाला येतंय, त्याच्यामध्ये जे जुने लोक होते, जे जुनी महाकेंद्र होती सत्तेची, ती सगळी ढासळलेली आहेत. उर्दूमध्ये शेर आहे, कल जो तन के चलते थे अपनी शान शौकत पर, जे असे मिजाशीत चालत होते ना, कल जो तन के चलते थे अपनी शान शौकत पर, शम्मा तक नहीं जलती आज उनकी कुर्बत पर. अशी परिस्थिती आधीच्या महासत्तांवरती आलेली आहे. युनायटेड स्टेट्स असू दे, युनायटेड किंगडम असू दे, फ्रान्स असू दे, इटली असू दे, कोणीही असू दे, नवीन सत्ता केंद्र चीन एक उदयाला आलेलं आहे. आणि आता भारतासाठी सुवर्ण संधी आहे. हीच ती वेळ आणि हाच तो क्षण. पण बदलायला हवा विचार हा बदलायला हवा जो शिवाजी महाराजांनी बदलला. 350-400 वर्षांच्या काळरात्रीमध्ये आम्हाला हेच माहिती होतं, आम्हाला हेच कळलं होतं की बादशाह आम्हाला फसवतो, बादशाह आमच्याकडे येतो, आमची लोक मारतो, लुटालूट करतो, बलात्कार करतो, पळून जातो, आम्ही काही करू शकत नाही. आमच्या छावण्या मशगूल असतात, आम्हाला ठाऊक नसतं, कुठूनही आक्रमण होतं, बर्बाद करून बादशहाच्या सेना पळून जातात. बादशाह मोठा, आम्ही लहान, आम्ही त्याचे कायम आपले छोटे तुकडे घेऊन जगणारे जहागीरदार, आम्ही छोटे. पहिले शिवाजी महाराज याला तोड देणारे निघाले. आता दहशत शत्रूच्या मनात बसेल. सुरत लुटायची म्हणजे लुटायचीच, रात्री जायचं आणि सुरत लुटून यायची. मग लुटणं तसं बरोबर नाही हो, तशी ती शेवटी चोरीचे वगैरे काही नाही. सैन्य तयार करायचं, सुरतला जायचं, लुटायचे आणि परत यायचं. शहा तोंडात बोट घालत बसेल, त्याला काही करता यायचं नाही. शाहिस्ते खान लाल महालामध्ये येऊन बसेल आणि काही होणार नाही, हे शक्य नाही. रातोरात छापा पडेल आणि पळून जायची वेळ शाहिस्ते खानावरती येईल.
दहशत बसेल ती त्यांना बसेल, कुठूनही महाराज येतील, कुठूनही सैन्य येईल, कुठूनही घोडदळाचा आवाज येईल, काहीही होईल आणि अचानक हल्ला होऊन मराठे विजयी होतील. ही प्रेरणा शिवाजी महाराजांची आहे आणि ती आता आपल्याला घ्यायला हवी. आता या बातम्या आम्हाला ऐकू यायला नकोत की चीनने घुसखोरी केली, आता आमचं सैन्य घुसखोरी करेल, आता ठाणी एस्टॅब्लिश करायची ते आमचं सैन्य करेल, POK मध्ये हालचाली करायच्या तर आमचं सैन्य करेल, बालाकोटमध्ये बॉम्ब टाकायचा तर ते आमची विमानं असतील. आता पाकिस्तान आम्हाला भीती नाही घालणार की आम्ही ॲटम बॉम्ब टाकू, पाकिस्तानलाच ही भीती वाटेल की आम्ही 30 ॲटम बॉम्ब टाकू शकतो. भारताची वाटचाल ही आत्ताच्या असलेल्या संधीचा पूर्ण वापर करून जगज्जेतेपदाकडे जायला हवी. तुम्ही एक साधा विचार करा ना, जर पूर्ण पाकिस्तानवरती भारताने राज्य केलं समजा, तर ते राज्य किती चांगलं भारत करेल, किती सहिष्णुपणाने करेल, किती चांगलेपणाने करेल, किती विकासोन्मुख करेल, किती लोकाभिमुख करेल, किती ते सहिष्णू असेल आणि किती ते परिपक्व असेल. आणि तुम्ही हाच विचार करा, पाकिस्ताननी जर दिल्लीवरती उद्या ताबा मिळवला, चीननी उद्या ताबा मिळवला, तर त्यांचं राज्य कसं असेल, ते किती क्रूर असेल, ते किती असहिष्णू असेल, ते किती अपरिपक्व असेल, किती मानवतेला नीचपणा दाखवणार असेल, मानवतेला काळीमा फासणार असेल. हे लक्षात घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की भारतालाच हे करायला पाहिजे, कारण जगावरती राज्य करून जगाचं भलं करण्याची ताकद केवळ आणि केवळ भारतीय संस्कृतीत आहे. त्यामुळे आलेल्या कोरोनाचा पूर्णपणाने वापर करत नवीन जग जे निर्माण होत आहे ह्याच्यामध्ये संपूर्णपणाने भारताचं म्हणणं जगाला कसं मानावं लागेल हे म्हणण्यासाठी, हे मांडण्यासाठी बदलायचा आहे तो विचार. छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर में लिखेंगे मिलकर नई कहानी. चीनवरती तर आपण विजय मिळवूच, पण आपल्याला जायचंय ते जगज्जेतेपदाकडे, हे मात्र निश्चित. देवधर काकांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो की मला तुमच्या सगळ्यांशी बोलण्याची एक मोठी संधी इथे दिलीत. जेवढा विषय मांडता आला तेवढा मांडायचा मी प्रयत्न केला. धन्यवाद.